नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, वर्ष दुसरे, कला. मराठी अभ्यास पुस्तक साहित्यरंग, सत्र दुसरे, 2020 पासून. आज आपण बघणार आहोत साहित्यरंग या निवडक ललित गद्याच्या पाठ्यपुस्तकातील ललित गद्यांविषयीची माहिती, त्यांचा आशय आणि विषय याबाबत थोडक्यात धावती माहिती. साहित्यरंगमधील ललित गद्य या संपादनातील पहिला लेख ग्रंथमित्र हा शांता शेळके यांचा आहे. या लेखातून त्यांचे पुस्तकाशी असणारे मैत्रीचे नाते स्पष्ट होते. पुस्तकांची मित्रांशी तुलना केली जाते. काही मित्र हे आपल्या जीवनाचे साथी, सहचर, जीवलग होतात. या नात्यामध्ये स्वार्थ, अहंकार, व्यवहार नसतो. काही पुस्तकं आपल्याशी तेवढ्या वेळापुरतं तर काही जन्मभराचं नातं जोडतात, आपल्याला ध्येयासाठी प्रेरित करतात. पुस्तकांचं हे नातं या लेखात प्रकट झालं आहे. ग्रंथप्रेम हा त्यांचा केवळ छंद नाही, तर धर्म असल्याची प्रचिती आपल्यालाही येते. एकंदरीत हा लेख वाचल्यानंतर उत्कट साहित्यप्रेम, रसिकता, साहित्याविषयीचे सर्वस्पर्शी कुतूहल हे शांताबाई शेळके यांचे उल्लेखनीय गुणविशेष जाणवतात. तसेच साहित्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी निकोप आणि पूर्वग्रहरहित असल्याचे जाणवते. यातला जो दुसरा लेख आहे, परिनिवृत्त विद्याभास्कर मणिशंकर उपाध्याय, हा कॉम्रेड शरद पाटील यांचा आठवणीपर लेख आहे. यामधील काळ जुना आहे. अशा काळातील शिकवण्याचा अनुभव आणि एका विद्याव्यासंगी शिक्षकाचं व्यक्तिचित्र उभं राहतं. यामध्ये वयोवृद्ध ज्ञानतपस्वी, आस्तिक, कर्मठ संस्कृत पंडित आणि 42 वर्षांचा प्रौढ व्यावहारिक नास्तिक समाजवादी शिष्य असा विरोधाभास असणारी गुरुशिष्याची आगळीवेगळी जोडी आहे. मात्र या दोघांच्या ज्ञानविषयक निष्ठा समान आहेत. अनंत हस्ते निःशुल्क ज्ञान देणारे मणिशंकर आणि ज्ञानाची लालसा असणारे चिकित्सक लेखक यांच्यातील परस्पर संबंधातून ज्ञानाचे एक स्वतंत्र विश्व उभं राहतं. वैचारिक भूमिका भिन्न असल्या तरी ज्ञाननिष्ठा समान असलेल्या अनोख्या गुरुशिष्याची ही आठवण वाचकाला संपन्न करते. तिसरा यातला ललित गद्य लेख आहे तो आहे अरणी. अरणी हा मारुती चितमपल्ली यांचा लेख आहे. हा लेख वाचकाला थेट जंगलात घेऊन जाऊन जंगलाच्या अपरिचित दुनियेची ओळख करून देतो. अरणी या आदिवासी तरुणीकडून वुड्स या इंग्रज अधिकाऱ्याला जंगलातील अनेक नव्या रहस्यांचा शोध लागतो. हत्ती, हस्तिदंत, रानटी हत्तींचा नैसर्गिक मृत्यू, साप चावलेल्या मुंगसांचे विशिष्ट कंद खाणं इत्यादी नाविन्यपूर्ण अनुभव, स्वानुभवातून सूक्ष्म निरीक्षण, चतुरस्त्र आकलन, शास्त्रीय दृष्टिकोन, सहज सुलभ कथन पद्धती, प्रभावी प्रसंग व्यक्तिरेखाटन अशा अनेकविध वैशिष्ट्यांमुळे या लेखातून समृद्ध अनुभवाचा प्रत्यय येतो. त्यानंतर पुढचा जो लेख आहे तो आहे शब्दभ्रम अर्थभ्रम, हा द भी कुलकर्णी यांचा लेख. हा लेख शब्दांविषयींची सजगता अधोरेखित करतो. अक्षरभ्रमामुळे शब्द आणि अर्थाची हानी होऊ शकते. अर्थभ्रम हा भाषिक रोग नाही, तर ती रोगप्रतिकारक क्षमता नष्ट करणारी एक भाषिक अवस्था आहे. भाषाशक्तीने व्यवहारातील बधीरपणा दूर होऊ शकतो. भाषा ही तंतुवाद्यासारखी असते. भाषिक संवेदनशीलता वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. भाषेचा जाणकारीने वापर केला तर तिची अभिव्यक्ती, संप्रेषण, आठवण आणि नवनिर्मितीची शक्ती वाढते. अल्पाक्षरत्व आणि आशयाच्या समृद्धतेमध्ये या लेखाचे सौंदर्य दडलेले आहे. शब्दार्थाचे महत्त्व स्पष्ट करणारा हा लेख आहे. त्यानंतर जो पाचवा लेख आहे तो आहे कोरडी भिक्षा. हा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा लेख. बालपणी आश्रमात राहून शिक्षण घेतलेल्या लेखकाची एक आठवण. आश्रमामध्ये विद्यार्थ्यांनी रोज माधुकरी म्हणजे शिजवलेल्या अन्नाची भिक्षा आणि रविवारी कोरडी भिक्षा मागायची. असा नित्यक्रम असतो. लेखक मित्रांसोबत कोरड्या भिक्षेला जायचे. ते निष्ठेने आणि सचोटीने भिक्षा मागायचे. जबाबदारीने आणि प्रामाणिकतेने सोपवलेले काम करायचे. अखेरीस सोबतचा मित्र एकाच घरातील 2 व्यक्तींकडून परीक्षा फीचे पैसे उकळतो. दोघे मित्र परीक्षा देतात, पण लेखकाला या फसवणुकीतील मूक सहभाग अस्वस्थ करतो. लेखकाचा बालपणातील हा आत्मपर अनुभव आत्मचिंतनाच्या वळणाने जातो. या आठवणीमध्ये भिन्न स्वभाव आणि प्रकृतीचे मित्र, प्रसंग वर्णनं, त्यातून प्रकट होणारा रूप, रंग, रस, गंध, दृक आदी संवेदना प्रकट होतात. या आत्मविष्कारातून सत असत, नैतिक अनैतिक, मूल्यात्मकता मूल्यविहीनता अशा द्वंद्वातून एक मूल्यभान येतं.
ते प्रगल्भ जीवन अनुभवाचा प्रत्यय देतं. 6वे सुख हा यशवंत पाटणे यांचा पुढील लेख आहे. हा लेख सुख या अनुभवाचा पट विस्तारित करणारा आहे. मनुष्य हा आपल्या जीवनात आरोग्य, संपत्ती, प्रतिष्ठा, उत्तम जीवनसाथी व उत्तम संतती या 5 सुखांच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो. या पलीकडे काहींच्या वाट्याला श्रम, प्रतिभा, प्रयत्नातून जीवन सार्थकी लावणारे अकल्पित क्षण येतात. त्याला 6वं सुख म्हणतात. इन्ग्रिड या रूपहीन नर्सला तिच्या जीवनात डॉक्टर रूपी मिळालेला जीवनसाथी हे तिचे 6वे सुख म्हणता येईल. मी समाजवादी, समाज माझ्यासाठी म्हणणारे साने गुरुजी समाजकार्यामध्ये 6वं सुख शोधतात. सृष्टीतील उदात्त तत्व व्यक्तिमत्वाला उंची, जीवनाला सूर आणि जगण्याला प्रवाहीपणा देऊ शकतात. सूत्रबद्ध तत्व प्रतिपादन, चपखल उदाहरणं, प्रासादिक गद्यशैली आणि उपदेशपरता ही या लेखाची बलस्थानं आहे. या पाठ्यपुस्तकातील 7वा जो लेख आहे तो आहे तुझ्या नादानं पाहिली तुझीच रे पंढरी. हा जयंत पवार यांचा आठवणीपर आत्मपर लेख आहे. मुलाने वडिलांच्या आठवणीतून घेतलेला शोध आहे. मुलगा 1-1.5 वर्षाचा असताना आईचा मृत्यू होतो. मुलाला मातृसुख मिळत नाही. वडिलांच्या जीवनात आईच्या निधनाने अनेक स्थित्यंतर येऊन अखेरीस ते विठ्ठल भक्तीत रममान होतात. पण शेवटच्या आजारात ते धास्तावतात. स्वतःच्या मृत्यूनंतर पुढील व्यवस्था करीत असताना ते मरण पावतात. त्यानंतर 43 वर्षांनी मुलगाही वार्धक्याकडे वयाच्या 60मध्ये पोहोचतो. वयाच्या या टप्प्यावर मुलगा स्वतःच्या पित्याशी असणाऱ्या नात्याचा शोध घेतो. त्याचा हा आत्मशोध बहुस्तरीय आहे. पिता, पुत्र, सावत्र आई, सावत्र भावंड, आजोबा, मामा अशा नातेसंबंधांचा एक स्तर आहे. दुसऱ्या स्तरामध्ये गिरणी कामगारांचे विश्व आहे. तिसरा स्तर हा वारकरी परंपरा आणि विठ्ठल भक्तीचा आहे. असा हा बहुपेडी बहुस्तरीय आत्मशोध आहे. या आत्मशोधात मुलाची स्वतःची झाडाझडती आहे. त्याचा कबुली जबाब आहे. भूतकाळाचा अन्वयार्थ आहे. मात्र यामध्ये दोषारोप नाही. अटीतटीने केलेले विरोध समर्थन नाही. हार जीत नाही. अतिरिक्त भाव व्याकुळता किंवा कोरडेपणाही नाही. तर या संयंत आत्मविष्कारामध्ये अलिप्तता आणि आर्ततेचा एक अभूतपूर्व संगम आहे. मातृसुखाला आसूसलेल्या आईच्या कुशीत झोपण्यापासून पारख्या झालेल्या मुलाचे वडिलांच्या कुशीत झोपण्याचे स्वप्न आहे. म्हणून अखेरीस मुलगा म्हणतो तुझ्या नादानं तुझी ही पंढरी पाहिली. आता वडिलांनी पंढरीच्या विठ्ठलाला बाजूला सारून आपल्याला एकदा छातीवर झोपवावं. मुलाच्या या आर्त इच्छेमध्ये हा लेख पूर्ण होतो. एका तरल भाव अवस्थेतील हे आत्मचिंतन एक प्रगल्भ संपन्न जीवन अनुभव देतं. यातील 8वा लेख आहे ह्या न्हईच्या पैलतडी. हा प्रवीण दशरथ बांदेकर यांचा लेख. नदी गावाविषयीची आठवण या लेखात येते. नदीची आई होते, ती न्हय होते. या नदीची विविध रूपं आहेत. काळानुरूप तिच्यातील अवस्थांतरं, तिच्या भोवतीची माणसं, गावं, त्यांचा इतिहास, भूगोल, तिचं स्थान अशा कितीतरी पातळ्यांवरून नदीचा हा शोध आहे. कोकणच्या समृद्ध निसर्गाचा, कष्टाळू हटवादी माणसांचा हा लेख सहजतेने गतकालीन वैभव, वर्तमान काळातील दारिद्र्यासह आणि भविष्यातील वैभवाची आस नोंदवतो. लेखकाच्या मनातील नदीचा हा आत्मविष्कार, लेखकाचे वाढत्या पाण्याविषयीचं आकर्षण, गाव, डोंगरदऱ्या, समृद्ध निसर्ग यांच्या वेगवेगळ्या कथा व्यथातून, आठवणीतून कोकणातील शतकानुशतक केलेल्या विलोभनीय आणि समृद्ध अनुभवाचा प्रत्यय देतो. नदीने शतकानुशतक केलेल्या प्रतिपाळाचा हा धांडोळा एक संपन्न अनुभवाचा प्रत्यय देतो. या पाठ्यपुस्तकातील 9वा जो लेख आहे तो आहे आणि बुद्धाचा जन्म होतो. हा मनोज बोरगावकर यांचा लेख. भाषेमध्ये निव्वळ शब्द नसतात, तर त्यामागे अर्थ आणि मूल्य असतात. जीवनातील ही मूल्य अंगी बाणवल्याशिवाय वर्तनाला अर्थ नसतो. अर्थांशिवाय शब्द व्यर्थ असतात, त्याप्रमाणे मूल्यविरहित वर्तन व्यर्थ ठरतं. हा प्रगल्भ विचार या लेखातून येतो. आत्मचिंतनाच्या वळणानं जाणाऱ्या या लेखाला मूल्य विचारांचं अधिष्ठान आहे. छोटी चपकल उदाहरणं, प्रवाही भाषा योजना यामुळे हा लेख एक मूल्यभान देतो. आणि या पाठ्यपुस्तकातील शेवटचा जो ललित लेख आहे तो आहे पाखरं. हा संध्या रंगारी यांचा ललित लेख. या लेखातून भटकंती करणाऱ्या, पालावरच जगणाऱ्या, शिक्षणाची परवड झालेल्या भारत नावाच्या एका फासेपारधी मुलाचं विश्व साकार होतं. भारत हा पाखरं पकडणाऱ्या जाळ्याचे दृश्य दाखवतो. हे प्रतिकात्मक दृश्य भारतचे अकाली प्रौढत्व, त्याची पॉलिटिक्सची व्याख्या, राघूचा बळी, पुतळ्यांचं राजकारण अशा सगळ्यातून फासेपारध्यांच्या वेदनादायी जीवनाचा प्रत्यय येतो. भटक्या
वंचित जमातीचे दुःख आणि वेदनादायी जीवन अनुभवाचा प्रत्यय या लेखातून येतो. चित्रदर्शी अनुभवकथन आणि समाजातील एक प्रखर राजकीय वास्तव या लेखात तरलतेने अभिव्यक्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं.